नाही तर पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। आणि हा योग कुठल्या धर्मासाठी, कुठल्या पंथासाठी, काही विशिष्ट जातीसाठी हा योग तयार झालेला नाही। हा योग मानव जातीच्या सर्वांगीण विकासासाठी हा योग या ठिकाणी योगाची निर्मिती झाली। आणि हा भारत देशाने या ऋषीमुनी 5000 वर्षापूर्वी या जगाला एक देणगी दिलेली आहे। योगाच्या माध्यमातून तुमचं आरोग्य तुम्ही चांगलं ठेवू शकता, सुदृढ ठेवू शकता, मजबूत ठेवू शकता। मग कुठला मंत्र असेल तो श्वासावर डिपेंड आहे। पूर्ण योग जे आहे, श्वास संपला जीवन संपलं, श्वास वाढला हार्ट अटॅक आला, श्वास कमी झाला लो बीपी, ब्रेन हॅमरेज, काही होऊ शकतं। मग श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर उच्चार असेल, ओमचा उच्चार असेल, दीर्घ श्वसन असेल, हे आपल्या फायद्यासाठी आहे, आपल्या आरोग्यासाठी आहे। मग ओमचा उच्चाराने का, ओमचा उच्चार पूर्ण जग फॉलो करतो। मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कुठल्या जातीसाठी, पंथासाठी, विशिष्ट धर्मासाठी हा योग नाही, मानव जातीच्या कल्याणासाठी आहे। मग ओमचा उच्चार जर असेल आपण मानव आहोत, दीर्घ श्वसन याने होते। मग ओमचा उच्चार आपल्याला तीन वेळेस फक्त बोलायचा आहे। आणि कसा बोलायचा ओमचा उच्चार? अ